हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रणवदार ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला. आलो शेताकडं. वाजले 10 आणि खाली आपली जांभळाचे झाड आहेत. जांभळाच्या झाडाकडं आलो. जांभळं न्यायला, कारण आपल्याला जायचे आता उद्या लातूरला. चला दाखवतो तुम्हाला जांभळाची झाडं. आणि आमचं एक वाण्यारवारी चढले, ती दाखवतो तुम्हाला. चला. हो बाई, इथं चढले वाण्यार आमचा गडी आहे. आणि एवढे वाटोळ झालेत खाली, फाटे मोडले. तो तिथं इथं काय हो, काही फाटा मोडून पडलाय. जांभळं दिसलेत का कळे? बस तेवढे जांभळं तोडलेत आता. चाललो आता फवारायची. काल पेरलेलं सोयाबीन आहे, त्याला आता फवारायला चाललं. सॉरी, आता घरी जाऊन आंघोळ पण करायची, पुन्हा करूत, काही विषय नाही. चला. काल पेरताना पाऊस आल्यानं राहील, तर काल पेरायचं. आज पुन्हा एकदा पहिलं ते घेऊन चालू पेराय. आणि खाली तवा वगळी दाखवलेलं फुटलेलं, ती बी भरायची आपल्याला. चला तर मग, तुम्हाला ब्लॉग म्हणजे बोर करायचा विषय नाही, फक्त शेतकऱ्याचं रुटीन दाखवायला की काय होते आणि काय नाही, पेरणीच्या टायमाला काय व्हायली, कवा काय करते, तिच्या पै आपली ब्लॉग चालू आहे. तर बघ, आणि ही गोष्ट मी जेव्हा कवा 30 वर्षाचा, 35 40 जोपर्यंत जगल तवा बघण्यासाठी एक आठवण म्हणून बनवालो. तुम्ही वेगळं समजू नका, आपल्याला काय अडचण नाही. आपले ब्लॉग चलो न चलो, कशामुळं आपण थांबला माहिती आहे का? ओनली फक्त आपली आठवण. जे की यूट्यूब असा एक प्लॅटफॉर्म आहे की तिथं कंटिन्यू डाटा राहू शकते आपला, त्याच्या पायी. चला तर भेटू आपल्याला बैल ते झोपून मग हे करायचं. ये तुला बघा आहोत आता, यांना घेऊन जायचे खाली. चला भेटू. या एवढा मोठा धोंडा काढला होता, इथं लावून टाकावं. आता शेजाऱ्याची पेरणी चालू आहे. सगळे झालेत काम ते ना. आता जायचे घरला. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.